नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जगदाळे मॅडम बोलते। आज आपण एक पद्यपाठ शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की भारत देश हा शेतीप्रधान आहे, कृषी प्रधान आहे। खेड्यांनी बनलेल्या या देशामध्ये आपला प्राथमिक व्यवसाय हा शेती आहे। शेतकरी शेतामध्ये रात्रदिवस कष्ट करतो, राबतो आणि आपली अन्नधान्याची जी काही गरज आहे ती भागवतो। शेती व्यवसाय असा आहे की एका दाण्यातून तो हजारो दाणे उत्पन्न करतो। तुम्ही शेतामध्ये एक दाणा पेरा, कणीस जेव्हा येतं तेव्हा त्याच्यामध्ये हजारो दाणे उत्पन्न झालेले असतात। गांधीजी आणि विनोबांनी आपल्याला संदेश दिलेला आहे की खेड्याकडे चला, खेड्याकडे चला। शेती व्यवसाय जो आहे त्या शेती व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने प्रगती घडवून आणू तेव्हा आपला विकास जो आहे तो खऱ्या अर्थाने होणार आहे। बहिणाबाईंच्या सुद्धा शेती शिवाराविषयी कविता आहेत की बहिणाबाईंनी सुद्धा शेत शिवारावरती अनेक कविता केलेल्या आहेत। त्या कधीतरी आपण ऐकल्या असतील, अनुभवल्या असतील। आणि अशीच एक कविता आपल्याला आज शिकायची आहे, रोज मातीत। ह्या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ। कवयित्रीचा जन्म 1978 साली सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णी नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला। त्यांचे वडील शेतकरी असल्यामुळे त्यांचं कुटुंब शेतामध्येच वस्ती करून राहत होतं आणि शेतामध्येच वस्ती करून राहत असल्यामुळे शेतीची जी काही कामं आहेत, छाटणी असेल, लावणी असेल, कापणी असेल, पेरणी असेल, यासारखी अनेक कामं त्या कवयित्रीने अगदी जवळून पाहिलेली होती। शेतीविषयी त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून जिज्ञासा होती। त्याविषयीचे अनेक प्रश्न ते आपल्या आईला विचारत आणि पुढे कवयित्रीचा जो विवाह आहे तो सुद्धा दौंड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबामध्येच झाला, जालिंदर दुधाळे यांच्याशी झाला। आणि खऱ्या अर्थाने कवयित्रीचं जे काही नातं आहे ते शेत शिवाराशी अतिशय जवळचं झालेलं आहे। शेतीशी एक कवयित्रीची नाळ जी आहे ती जोडली गेलेली आहे की शेतामध्ये काम करता करता जसं बहिणाबाईंना कविता सुचलेल्या आहेत, बहिणाबाईंना काव्य सुचलेलं आहे, तसंच काव्य कल्पना दुधाळे यांना सुद्धा सुचलेलं आहे। शेत शिवारावरती त्यांनी कविता केलेल्या आहेत। कवयित्रीचं काव्यसंग्रह जो आहे सीझर कर म्हणते माती, ह्या काव्यसंग्रहातून ही कविता जी आहे ती घेतलेली आहे। तर कवयित्री असं म्हणते की सीझर कर म्हणते माती, या शब्दाचा अर्थ काय आहे की पूर्वी आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करायचो, नैसर्गिक खतांचा वापर तिथे केला जायचा, सेंद्रिय पद्धतीने सुद्धा आपण शेती करायचो, सेंद्रिय खताचा वापर केला जायचा, पालापाचोळा वगैरे असेल त्याचा वापर केला जायचा। पण अलीकडे आपण बघतो की कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल याच्यासाठी आपण जी काही शेती करतो आहोत ती शेती रासायनिक खतांचा वापर करून आपण करतो की शेतामध्ये कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं जी आहे ती शेतामध्ये वापरली जातात आणि शेतात पीक घेतलं जातं। या खतांचा वापर इतका अतिरिक्त झाला विद्यार्थी मित्रांनो की आपल्या जमिनीची जी काही पत आहे ती बऱ्यापैकी खालावली गेली, जमिनीची सुपीकता हळूहळू नष्ट व्हायला लागली आणि शेती सुद्धा अशा रासायनिक खतांचा जो काही वापर आहे किंवा कीटकनाशक जी आहे याचा वापर आपण करावा असं शेती सुद्धा आपल्याला सांगायला लागली, शेती सुद्धा याची अपेक्षा करायला लागली। आणि ही शेती माती जी आहे ती असं म्हणायला लागली की सीझर कर। याच्यातून कवयित्रीला खऱ्या अर्थाने ही कविता सुचलेली आहे की शेती सुद्धा सीझर करायला म्हणायला लागली। एखाद्या शरीराचं एक अवयव असेल, त्याला काही इजा झाली असेल, अपघात झाला असेल तर त्याच्यातलं एक ऑपरेशन वगैरे जसं केलं जातं त्या पद्धतीने मातीची जी काही सिझरिन आहे ती कवयित्री असं म्हणते की मातीचं सुद्धा सिझरिन करावं लागतं। म्हणजे तिच्यावरती जी काही खतं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची बाजारामध्ये आलेली जी काही रासायनिक खतं आहेत तिचा आता आपल्याला वापर करावा लागतो, त्याशिवाय आपल्याला कोणतंही पीक घेता येत नाही। थोडक्यात मी कवयित्रीचा तुम्हाला परिचय करून देते। रोज मातीत राबराब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे। आपला स्वतःचा जीवच जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वक त्यांनी शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधणाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते। आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हाताणाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी व ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामं करत राहते। हिरवीगार दिसणारी शेती काही उगच पिकत नाही। जर
तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते. साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिक अधिक भिडत जाते. ते अनुभवूया. की विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी जेव्हा शेतामध्ये कष्ट करतो, तेव्हा काही तो एकटं कष्ट करत नाही. त्याच्या कुटुंबातली जी काही माणसं आहेत, आई असेल, वडील असेल, पत्नी असतील, मुलं असतील, ही सगळीच्या सगळी शेताच्या कामावरती जातात. या कवितेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की शेतकरी कुटुंबातली जी काही स्त्री आहे, ती खऱ्या अर्थाने शेतामध्ये राबते आहे. आपल्या कुटुंबाला ती हातभार लावते आहे. वेगवेगळ्या कल्पना तिने केलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून ही कविता पुढे गेलेली आहे की कवयित्री जी आहे, कल्पना दुधाळ यांची ही कविता खऱ्या अर्थाने मनाला स्पर्श करणारी आहे, मनाला भिडणारी आहे. कवितेची जो दर्जा आहे तो अतिशय उच्च पद्धतीचा आहे, त्या उंचीवरचा आहे. अशा एका शेतकरी स्त्रीचं जे काही वर्णन आहे, शेतकरी स्त्रीच्या मनाची जी काही अवस्था आहे, ती कवयित्रीने खऱ्या अर्थाने आपल्या पुढे मांडलेली आहे. आता कवितेचं एक प्रकट वाचन आपण करणार आहोत. सरी वाफ्यात कांदे लावते, सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते, नाही कांदा ग, जीव लावते, जीव लावते, बाई जीव लावते. काळे आईला हिरवं गोंधते, बाई गोंधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग, देह तोडते, बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. ऊस लावते, बेण दाबते, बाई दाबते, नाही बेण ग, मन दाबते, बाई दाबते. कांड्या कांड्याने संसार सांधते, बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. उन्हा ताणात रोज मरते, बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते, बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते, बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेचं आपण प्रकट वाचन केलेलं आहे. आता आपण कवितेच्या ओळींचा जो काही अर्थ आहे, तो अर्थ जाणून घेऊया. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते, नाही कांद ग, जीव लावते, बाई जीव लावते. की शेतकरी शेतामध्ये जेव्हा लावणी करत असतो, तेव्हा वाफे तयार करत असतो आणि ती वाफे सुद्धा सरी वाफ्यात अगदी सरळ रेषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. की शेती व्यवसाय आपल्याकडे असल्यामुळे अनेकांनी किंवा ग्रामीण भागात राहणारे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांचा शेतीशी जवळून संबंध आलेला आहे. शहरी भागात असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची फारशी माहिती नसेल, पण ग्रामीण भागामध्ये शेती आपण बघतो आणि शेतामध्ये जी काही लावणी आहे, ती कशा प्रकारे केली जाते की सरी वाफे केले जातात. अगदी सरळ रेषेमध्ये ते वाफे केलेले असतात आणि त्याच्यामध्ये कांदा असेल, टोमॅटो असेल, वेगवेगळे जे काही फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, त्यांची लावणी जी आहे ती केली जाते. त्याच्यासाठी शेतकऱ्याला कष्ट मात्र करावे लागतात. ही शेतकरी स्त्री सुद्धा सरी वाफ्यात कांदा लावते, बाई लावते, नाही कांदा ग, जीव लावते, जीव लावते. शेतामध्ये ती कांदा लावते आहे, पण ती शेतकरी स्त्री असं म्हणते आहे की मी शेतामध्ये कांदा लावत नाही, तर मी शेतामध्ये माझा जीव लावते आहे. खऱ्या मनापासून ती काम करते आहे, की करायचं म्हणून ती करत नाही, पण तिला हे काम मनापासून करायचं आहे. कारण कांदा जर शेतामध्ये भरपूर पिकला तर त्याचं उत्पन्न भरपूर मिळणार आहे. तिच्या कुटुंबासाठी तिला पैसा त्याच्यातून मिळणार आहे आणि म्हणून काम करायचं तर ते मनापासून करायचं. विद्यार्थी मित्रांनो, बघा की कवयित्रीचा याच्यामधला एक अर्थ किती मार्मिक आहे की कोणतंही काम तुम्ही जेव्हा कराल ते अगदी मनापासून करा, जीव लावून करा, तेव्हा ते काम चांगलं होणार आहे. शेतामध्ये कष्ट करणारी ही जी काही स्त्री आहे ती काम अगदी मनापासून करते आहे आणि म्हणून तिच्या शेतामध्ये कांद्याचं जे काही पीक आहे ते खऱ्या अर्थाने चांगलं येणार आहे, जोमाने येणार आहे. आणि म्हणून ती म्हणते की नाही कांद ग, जीव लावते, बाई जीव लावते. की कांद्यामध्ये खऱ्या अर्थाने ती आपला जीव ओतते आहे, की कोणतंही काम करताना ते जीव ओतून केलं की ते अतिशय चांगलं होतं, अतिशय सुंदर होतं आणि अतिशय ते व्यवस्थित झालेलं असतं, टापटीप झालेलं असतं. तेव्हा असं काम आपल्याला सुद्धा
करायचा आहे, हा एक संदेश सुद्धा कवयित्रीने आपल्याला खऱ्या अर्थाने दिलेला आहे. काळ्या आईला हिरवं गोंधते, बाई गोंधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. की शेती ही आपली काळी आई आहे. शेतकरी शेतीला आपली आई मानत असतो, कारण त्याचं उदरभरण जे आहे ते खऱ्या अर्थाने शेतीवरती होत असतं, की आई जसं आपल्या मुलाचं उदरभरण करत असते, पालन पोषण करत असते, तशी शेती ही शेतकऱ्याचं उदरभरण करते, पालन पोषण करते. म्हणून शेती ही शेतकऱ्याची आई आहे. म्हणून ती स्त्री जी आहे ती असं म्हणते, की काळ्या आईला हिरवं गोंधते. की गोंधन ही स्त्रिया आपल्या कपाळावरती एक हिरव्या रंगाचा टिपका ठेवत असतात किंवा हातावरती नक्षी काढत असतात. पूर्वी स्त्रिया गोंधत असायच्या, की आपल्या आईचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल किंवा एक छोटासा टिपका असेल, गालावरती असेल, नाकावरती असेल, तो हिरव्या टिपका गोंधला जायचा आणि त्याला आपल्या एका हिंदू संस्कृतीमध्ये त्याला खूप महत्वाचं स्थान आहे, की प्रत्येक स्त्रीच्या कपाळावरती गोंधण हे असलं पाहिजे. अलीकडे स्त्रिया गोंधत नाही, पण जे काही टॅटू वगैरे काढतात त्याला टॅटू म्हटलं जातं आधुनिक भाषेमध्ये. त्याला पूर्वी गोंधण असं म्हटलं जायचं आणि हे टॅटू आता आलेलं आहे, पण पूर्वी असं गोंधण जे आहे ते स्त्रियांच्या हातावरती, कपाळावरती आपल्याला बघायला मिळायचं. की अशी जी शेतातली काळी आई आहे, त्या काळ्या आईच्या अंगावरती ही शेतकरी जी काही स्त्री आहे ती हिरवं गोंधते. याचा अर्थ पीक ती लावते आहे, की कांद्याचं पीक जेव्हा शेतामध्ये येईल, ते जेव्हा मोठं व्हायला लागेल तेव्हा शेत शिवार जे आहे ते अगदी हिरवंगार दिसेल. अतिशय सुंदर असं ते दिसणार आहे. सगळीकडे हिरवळच हिरवळ आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हे कांद्याचं पीक जेव्हा वाऱ्यावरती डोलेल तेव्हा शेत सुद्धा अतिशय खुलून दिसणार आहे. काळ्या शेतीवरती जणू काही हिरवं गोंधण ह्या कष्ट करणाऱ्या ह्या शेतकरी स्त्रीनी जे आहे त्या मातीवरती गोंधलेलं आहे. काळ्या मातीवरती हिरवळ तिने गोंधण्याचं काम तिने केलेलं आहे. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. की मातीमध्ये ती बाई रोज नांदते आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ही कष्टाची कामं जी आहे त्या शेतकरी स्त्रीला करावी लागते. की खेड्यामध्ये राहणारे ज्या स्त्रिया आहेत त्या कष्टाची कामं करतात, शेतीची कामं करतात. की सकाळी उठल्यापासून शेतामध्ये जातात आणि संध्याकाळपर्यंत बिचाऱ्या शेतामध्ये राबत असतात. फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते, बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. की शेतशिवारामध्ये झेंडूची फुलं तिने लावलेली आहेत. जशी सूर्यफुलाची फुलं शेतामध्ये लावलेली असतात, तशी झेंडूची फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत, की वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपण बघितलेली आहेत. आपल्याला माहिती आहेत की वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. पण ह्या शेतकरी स्त्रीने तिच्या शेतामध्ये झेंडूची फुलं लावली आहेत. की तुम्ही जर झेंडूचं शेत विद्यार्थी मित्रांनो बघितलं असेल, तर पिवळं धमक अगदी सुंदर असं दिसणारं, आपलं मन वेधून घेणारं असं झेंडूचं शेत असतं. की जसं सूर्यफूल असतं, सूर्याकडे तोंड करून ती उभी राहिलेली असतात आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला ती आवडतात. तसं हे झेंडूचं जे काही शेत आहे ते अतिशय सुंदर असं तिने सुद्धा फुलवलेलं आहे. त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे, कष्ट घेतलेले आहे. छोट्या मुलांप्रमाणे त्या झाडाला तिने जपलेलं आहे. आणि आता त्या झाडावरची जी काही फुलं आहे, फुलं सोन्याची झेंडू तोडते. की सोन्याची फुलं जी काही आहे, सोन्याच्या रंगासारखी असणारी पिवळी धमक, की सोन्याचा रंग पिवळा असतो, तशी ह्या फुलांचा रंग सुद्धा पिवळा आहे. आणि ही पिवळी धमक असणारी सोन्यासारखी असणारी फुलं ती तोडते आहे, नाही फुलं ग देह तोडते. की ती असं म्हणते आहे, तिची कल्पना इतकी मार्मिक आहे विद्यार्थी मित्रांनो, की ती असं म्हणते की मी फुलं तोडते आहे, फुलं नाही मी देह तोडते आहे. की आपल्या शरीराला वेगवेगळे अवयव असतात आणि एखादा अवयव काढून टाकला की आपल्या शरीराला त्याची अपूर्णता जी आहे ती जाणवायला लागते. फुलाला किंवा झाडाला सुद्धा देह असतो, की झाडाची पानं असतील, फांद्या असतील, त्याची फुलं असतील, ही त्याचे देह आहे आणि त्याच्या देहाचा एक भाग जणू ती काही काढून टाकते आहे. त्या झाडावरचं फूल ती तोडते आहे, म्हणजे झाडाचा देह जणू ती काही काढून घेते आहे. ती म्हणते आहे की देह तोडते आहे. बघा, कुटुंबामधली एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा त्या कुटुंबाला जाणवते की आपल्या अवयवाचा, शरीराचा जणू काही एक भाग दुसरीकडे निघून गेलेला आहे, कारण त्या कुटुंबाचा ती एक भाग असते. तेव्हा जसं आपल्याला दुःख होतं, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी गेलेली असते आणि त्यावेळेस दुःखाची जी भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते, जणू तशीच भावना त्या झाडाला सुद्धा झाली असेल, त्याला सुद्धा दुःख झालं असेल. असं शेतकरी जी काही स्त्री आहे ती म्हणते की फुलं सोन्याची तोडते, झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग
देह ती तोडते, देह तोडते. घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. की शेतामध्ये झेंडूची फुलं पिकवलेली आहेत आणि ही पिकवलेल्या सगळ्या फुलांची तोरणं ती काही घरादाराला बांधत नाही, की आपल्याकडे एखादं शुभ कार्य असेल, एखादा चांगला कार्यक्रम असेल, त्याच्यासाठी झेंडूच्या फुलांच्या ज्या काही माळा आहेत त्या लावल्या जातात. दिवाळी असेल, दसरा असेल, तेव्हा झेंडूच्या फुलाचं जे काही तोरण आहे ते विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या दाराला लावत असतो. आपल्या घराच्या दाराला ते लावलेलं असतं, अतिशय सुंदर दिसत असतं. त्या सणाला त्याचं महत्व असतं आणि म्हणून ती आपण आपल्या दाराला लावलेली असतात. एक समृद्धीचं ते प्रतीक आहे, शुभतेचं ते एक प्रतीक आहे. घरासमोर आपण रांगोळी काढतो, ते पावित्र्याचं आणि मंगल्याचं प्रतीक आहे. तसं तोरण बांधणं हे सुद्धा, गुढी उभारणं किंवा तोरण बांधणं हे सुद्धा एक मांगल्याचं प्रतीक आहे, एक समृद्धीचं, संपन्नतेचं प्रतीक आहे. आणि संपन्नता आपल्याला त्याच्यातून खऱ्या अर्थाने बघायची असते, मिळवायची असते, की घरादाराला ती तोरण बांधते आहे. ह्या कवितेमध्ये त्याचा अर्थ कवयित्रीने एका वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. संवेदनशील असा अर्थ आहे, की ती स्त्री जी आहे ती जेव्हा झेंडूची फुलं तोडते आहे, तेव्हा ती असं म्हणते, की घरादाराला तोरणं बांधते. सगळ्या शेतीचं फुलांचं ती तोरण बांधत नाही, तर तिला काय करायचं आहे, की तिच्या मुलीचं लग्न करायचं असेल, मुलाचं शिक्षण करायचं असेल किंवा तिच्यावरती झालेलं सावकाराचं कर्ज असेल ते तिला फेडायचं असेल, त्याच्यासाठी ती झेंडूची फुलं तोडते आहे. ती विकणार आहे, त्याच्यातून तिला पैसा मिळणार आहे आणि त्या पैशातून ती आपल्या कुटुंबाचा विकास जो आहे तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो तिला साधायचा आहे. तो विकास ती आपल्या कुटुंबासाठी करणार आहे. अनेक गरजा असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या अनेक गरजा असतात आणि पैशाअभावी आपल्याला ते पूर्ण करता येत नाही, की प्रत्येक गरज जेव्हा आपल्याला भागवायची असेल तेव्हा त्याच्यासाठी पैसा लागतो. आणि शेतकरी जेव्हा शेतामध्ये काहीतरी पिकवतो, कष्ट करतो, तेव्हा त्याच्या हातामध्ये पैसा येतो. एरवी त्याच्या हातामध्ये पैसा राहत नाही, तो कर्जबाजारी होत जातो. अलीकडे आपण बघतो, रोज बातम्या वगैरे ऐकतो, की शेतकरी अलीकडे आत्महत्या करतो आहे. तर शेतकऱ्याला कधी कधी निसर्गाचा जो काही फटका आहे तो बसत असतो. नैसर्गिक आपत्ती येत असतात. कधी-कधी खूप पाऊस येतो तेव्हा पिकं आहे ती सडतात. कधी-कधी पाऊसच येत नाही तेव्हा आहे ते पीक शेतकऱ्याचं करपून जातं आणि शेतकरी पुन्हा बिचारा कर्जबाजारी होत जातो आणि मग तो आत्महत्येचा पर्याय निवडतो. तर घरादाराला तोरण बांधायचं आहे या स्त्रीला, याचा अर्थ तिला आपल्या कुटुंबाचा विकास करायचा आहे. आपल्या कुटुंबासाठी तो पैसा तिने मिळवलेला आहे. त्या झेंडूच्या फुलांपासून मिळणारं उत्पन्न तिच्या कुटुंबाचे अनेक प्रश्न जे आहे ते सोडवणार आहे. त्याच्यासाठी ती असं म्हणते, की घरादाराला तोरणं बांधते बाई, तोरणं बांधते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेच्या ज्या काही ओळी आहेत त्याचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं, की कविता आता आपण पुढच्या भागातली जी काही राहिलेले 2 कडवे आहेत ते उद्याच्या तासाला आपण बघणार आहोत. पण ह्या कवितेचं तुम्ही वाचन करा, थोडं मनन करा आणि कविता स्वतः सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा, की याच्यामध्ये त्या कवयित्रीला काय म्हणायचं आहे. शेतात काम करणारी ती स्त्री नेमकं काय म्हणते आहे, की तुम्ही पुस्तकं घेतलेलीच आहे, तेव्हा पुस्तकामध्ये कवितेचं थोडंसं वाचन करा आणि कवितेचा आशय जो आहे तो तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे. आणि याच्या पुढची जी काही कविता आहे ती उद्याच्या तासाला आपण बघणार आहोत. व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यावर कमेंट्स करा आणि मला त्या पाठवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. केला मला आता नाही केलं ना, काही